तर नमस्कार मंडळी. आमच्या गावचे माजी सरपंच ज्ञानोबा थोराजी घोगरे यांनी या मंदिरासाठी बालाजी मंदिर व आशापुरा आर्थिक मदत केलीच आहे, पण त्याचबरोबर शारीरिक पण खूप मेहनत केलेली आहे आणि पूर्ण वेळ स्वतःचे कामधंदा व्यवसाय सोडून या मंदिरासाठी खूप दिवस म्हणण्यापेक्षा वर्ष 2 वर्ष याच्यासाठी घातलेले आहेत. तर त्यांनाच आपण 2 शब्द विचारूया मंदिरासाठी किती मेहनत लागली व काय काय करावं लागलं. असं हे पुराणी मंदिर जुना 350 वर्षाचा इतिहास होता. अशी पडझड झालेली होती या मंदिराची ती भयानक. आमची सुरुवात अशा पद्धतीने झाली की हे मंदिर दुरुस्ती करावं. दुरुस्ती करण्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घेतला. तर असं होत होत कामाचा इतिहास असा घडून आला की आमच्या भविष्यातही असं वाटलं नाही की असं मंदिर होईन. असं एक मंदिर आमच्या इथं उभारलं गेलं. ती पुसता सोय नाही असं साहेबांना म्हणावं घेतलं. नांदेडकरांना आपले सुप्रियकर्ते जे पुजारी आपल्या मंदिराचे होते त्यांना आम्हाला बार बार म्हणायचं आपलं मंदिर दुरुस्ती करायचंय, आपलं मंदिर दुरुस्ती करायचंय. मी करूतच असं म्हणायचं. समजा त्या हेतून त्यांना मनाव घेतलं आणि आपले कापडे परिवार ह्या समध्या मंडळीनं मनाव घेतल्यामुळं ह्या मंदिराचा आता असा इतिहास घडून आला की आमच्या भविष्यातही वाटलं नाही आणि आमच्या स्वप्नातही वाटलं नाही असं मंदिर होईल. असं आमचं सुप्यामध्ये मंदिर भयानक असं आजूबाजूला कुठं 25 खेड्यात नाही असं मंदिर आमच्या सुप्यामध्ये उभा टाकलेलं आहे. तर ह्या मंदिराची अशी स्थापना आमची 18, 19, 20 ह्या तारखेला ठेवलेली आहे. असे पूर्ण तालुक्या जिल्ह्यातल्या लोकांनी आमच्या मंदिराच्या स्थापनेकरता हजर राहावं एवढी मी समध्या लोकांना विनंती करतो. तर बालाजी मंदिराचं काम झालं नंतर एक आमच्या सुप्याचे तापड्या परिवारातले हरिशेठ आहेत. हरिशेठनं असं मनाव घेतलं की बालाजी मंदिर झालं, मला एक आशापुरा देवीचं मंदिर सुप्यामध्ये तयार करायचं आहे. त्यांना मनाव घेऊन स्वतः पूर्ण मंदिराचा आशापुरा देवीचा वैयक्तिक खर्च करून हे मंदिर उभारलं. त्यानंतर हे राजस्थानहून काल दिनांक 16/8/2025 या रोजी तिथून ज्योत इथं आणलेली आहे. ती ज्योत आता हे मूर्ती स्थापना होईपर्यंत ती सेव होऊ द्यायची नाही असं त्यांचं स्वप्न आहे. आणि हे आपल्याला इतिहास उभारला म्हणजे ह्या मंदिराचा हरिशेठमुळं हे आपल्या इथं हे मंदिर उभारलं गेलेलं आहे. तर नमस्कार मंडळी. हे आशापुरा देवीचं मंदिर आहे आणि तुम्हाला दाखवतो. राजस्थान मधून ज्योत आणलेली आहे ती दाखवतो तुम्हाला. हो का, राजस्थान मधून ज्योत आणलेली आहे. तुम्ही बघू शकता किती लांबून आणलेली आहे. तर आशापुरा देवीची ही प्रतिमा बघू शकता. बघा किती सुंदर लाईट बसवलेली आहे मंदिरासाठी.